हम्पी ही एक अशी प्लेस आहे जिथे प्रत्येक ट्रॅव्हलरला एकदा तरी जावं असं वाटतं. कारण हम्पीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो तो एक अद्भुत असा इतिहास, सुंदर असे लँडस्केप आणि मनाला शांतता लाभेल असा निसर्ग. पण ह्या प्रवासाची सुरुवात थोडी मजेशीरच झाली अशी म्हणावी. ते झालं असं की कधी कधीही आमच्या सोबत कुणीही प्रवासाला जाऊ नये. लिटरली 120 ची आमची ट्रेन होती आणि आम्ही लिटरली स्टेशनच्या बाहेर 1:15 आम्ही तिथे होतो. ट्रेन आणि ओरडा सोबतच भेटला आज. आजपर्यंतची हिस्ट्री आहे माझी ट्रेन कधीच चुकली नाहीये. हाय गाईज, ब्लॉगिंग मधला व्ही येत नाही, काही सुद्धा जमत नाही, काही कधी केलेलं नाही ट्राय. आता कॅमेरा उचललाय आणि जस्ट चाललोय. तिकीट बुक केलंय IRCTC वरनं हम्पीचं, मिरज टू हम्पी हरिप्रिया एक्सप्रेसनं आता आम्ही सगळे चाललेलो आहोत. आणि प्रयत्न तर हाच असेल की सिनेमॅटिक ट्राय करायचा आहे. कसं होईल काय होईल माहित नाही, बट लेट्स सी कसं होतं. हॉटस्पॉटपासून हम्पीपर्यंतची बस घेतली आणि हम्पीमध्ये आम्ही सकाळी पोचलो. हम्पी एक्सप्लोर तर करायचं होतं, तेही सायकलीवरून. इतिहासाच्या वाटा हळूहळू अनुभवायच्या होत्या. आम्हाला पहिल्यांदाच दिसते ते म्हणजे अंडर वॉटर शिव टेम्पल. हे प्राचीन शिव मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात नदीचं पाणी वाढलं की संपूर्ण मंदिर पाण्याखाली जातं. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळातलं असून त्या काळातील स्थापत्यशास्त्राची साधेपणा आणि श्रद्धा दाखवून देतं. इथे शांतता आहे आणि एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव सुद्धा. तिथून थोडेसे पुढे गेले की क्वीन्स बाथ, लोटस महाल आणि एलिफंट स्टेबल्स आपल्याला बघायला मिळतात. आता सायकलिंग करून लोटस महालला आलेलो आहे आणि थोडं थोडं फिरतोय, बघतोय कसं कसं घ्यायचं. मित्रमंडळी आराम करायला लागल्यात, शिव्या पण बसायला लागल्यात मला की फिरवतोयस लय तू. पण ठीक आहे, हेच होय ऍक्च्युली. बसलेला आम्ही परदेश साहेब कॉन्टेंट घेतो. कॉन्टेंट पाहिजे, कॉन्टेंट घेतो. आता बोलायला पाहिजे, आता कॉन्टेंट कसं कॉन्टेंट क्रिएटर झाला. बायको कुठे आहे तुझी? माझी बायको मुंबईमध्ये. बायकोला सोडून आलाय आमच्या सोबत आणि चांगल्या चिव्या खायला लागल्या बायकोच्या. चालले लोटस महाल पाहताच हे नाव का दिलं असेल हे कळतं. कमळाच्या पाकळासारखी रचना अप्रतिम दिसते. राजाच्या सैन्याची ताकद म्हणजे हत्ती. हे तबले राजघराण्यांच्या हत्तींना ठेवण्यासाठी बांधले होते. प्रत्येक हत्तीला स्वतंत्र जागा, उंच घुमट आणि मजबूत भिंती. हे केवळ तबले नाहीत तर साम्राज्याच्या शक्तीचे प्रतीक आहे. हजारा राम मंदिर. हे मंदिर खास राजघराण्यांसाठी बांधलं होतं. या मंदिराच्या भिंतींवर संपूर्ण रामायण कथा कोरलेली आहे. रामाचा जन्म, वनवास, युद्ध आणि अयोध्येत परत येणं हे सगळं दगडांवर जिवंत केलं आहे. हे मंदिर केवळ पूजेचे ठिकाण नाही तर एक दगडी कथा आहे. हा हम्पीतील सर्वात प्रभावी स्थळांपैकी एक. हा उंच मंच दसऱ्याच्या उत्सवासाठी वापरला जायचा. राजा येथून सैन्यांची मिरवणूक, नृत्य, हत्ती उत्सव पाहायचा. आज फक्त अवशेष आहेत, पण कल्पना केली तर इतिहास जिवंत होतो. अतिशय सुंदर असे नजारे आहेत तिकडे ऍक्च्युली. हम्पीचा दुसरा दिवस कालच्या धावपळीनंतर जरा निवांतच सुरू झाला. आज ठिकाणं बघायची होती, पण त्यामागचा इतिहास आणि त्या काळातील लोक कसे विचार करायचे हे समजून घ्यायचं होतं. आता आम्ही चाललेलो आहे विठ्ठल दर्शनाला. तिकडचे म्युझिकल पेअर्स आणि 50 रुपयावरच्या नोटेवरचा फोटो
ते आपल्याला तिथे बघायला भेटतं. तुंगभद्रा ही नदी विजयनगर साम्राज्याची जीवनरेषा होती. आज आपण ज्या कोरॅकल बोटीत बसतो ती परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. या गोलाकार होड्या एका लाकडाच्या चौकटीवर चामडं किंवा बांबू वापरून बांधल्या जायच्या. फिरताना अचानक काही लोक गाताना दिसली. वंदारु कृष्ण गे मंगला देवकी देवीय तनय गे मंगला देवकी देवीय तनय गे मंगला देवतिम्मप्प गे मंगला देवतिम्मप्प गे मंगला. हम्पी हे फक्त इतिहासकारांचं ठिकाण नाही तर कलाकारांचेही प्रेरणास्थान आहे. येथे बसून चित्र काढणारे कलाकार फक्त दृश्य रंगवत नाहीत तर प्रकाश, सावल्या आणि वेळ कॅनव्हासमध्ये उतरवतात. विठ्ठल मंदिर हे विजयनगर स्थापत्याचं शिखर मानलं जातं. येथे संगीत स्तंभ दगडातून वेगवेगळे सूर निर्माण करतात. प्रत्येक मोठ्या स्तंभावर लहान उपस्तंभ आहेत आणि प्रत्येकातून वेगळा आवाज येतो. स्टोन चॅरियट हा विठ्ठल मंदिराच्या संकुलात आहे. हा रथ गरुडाचं प्रतीक आहे आणि तो विष्णूच्या वाहनाचं प्रतिनिधित्व करतो. संपूर्ण रथ ग्रेनाइटच्या दगडातून बनवलेला आहे पण दिसायला लाकडी असल्यासारखा वाटतो. येथील 2D आणि 3D कार्विंग्स हे आणखी एक वैशिष्ट्य. So please come here, sir. Over here we can see the multiple animal is there, 5 in 1. Look at the first one, we can see the frog used to jump in water. The second one, Mother Maki, she going to pick up the baby from the bottom. So this is like a Nagalinga, we call Naga Pushpa. The fourth one, we can see the Mother Maki, she go to feeding to the baby, sir. Can you come little one step up here? Or here we can see the Hanuman flying coach here. See the one leg is down, one leg is up on tail, body, shoulder, the face are there, sir. God. This is a multiple animal, 5 in 1. विरूपाक्ष मंदिर हे हम्पीतील सगळ्यात जुने आणि महत्त्वाचे मंदिर. हे मंदिर भगवान शिवचे आहे आणि येथील पूजा विजयनगरच्या साम्राज्याच्या आधीपासून चालू आहे. मंदिराचा उंच गोपुरम दूरवरूनच लक्ष वेधून घेतो. संध्याकाळ होत चालली होती आणि हम्पीत असताना सूर्यास्तासाठी एकच नाव ऐकू येतं, मातंगा हिल्स. वर पोचल्यावर समोर दिसणारं दृश्य थोडा वेळ शब्दात मांडता येत नाही. 2 दिवसात हे तर कळालं की हम्पी बाकी ठिकाणांसारखं तर नक्कीच नाही आहे.